छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला सर्वाधिक 57 जागा मिळालेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय। संभाजीनगर पालिकेत शिंदेंच्या शिवसेनेला 13 जागी यश मिळालेलं आहे। सचिन जिरे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। सचिन, भाजपला इथे यश मिळणं यावर आपण बोललो, पण इथे एमआयएमला एवढं मोठं यश मिळणं, विशेषतः प्रचाराच्या काळामध्ये एमआयएम मधली नाराजी समोर येणं, इम्तियाज जलील यांच्या गाडीवरती हल्ला करणं, त्यांना काळ्या फिती दाखवणं, हे सगळं असताना सुद्धा हे मिळालेलं यश, याकडे कसं बघायचं? नक्कीच जर आपण पाहिलं तर सुरुवातीच्या प्रचाराच्या दरम्यान एमआयएम विरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी होती। मात्र त्यानंतर ओवैसी बंधू हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आले आणि त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर त्या ओवैसी बंधूंनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता आणि डॅमेज कंट्रोल केल्यानंतर त्यांनी इथं 3 दिवस मुक्कामी होते। जवळपास 5 ते 6 भागामध्ये ते ओवैसी बंधू गेले होते आणि ओवैसी बंधूंनी त्या भागामध्ये जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला। छोटे छोटे व्यापारी असतील, हातगाडीवाले असतील किंवा छोटे छोटे मोहल्ले असतील, त्या सर्व मोहल्ल्यांमध्ये ते गेले आणि त्या मोहल्ल्यांमध्ये जाऊन वैयक्तिक त्यांनी गाठी घेतली। जे नाराज होते त्या सर्व नाराजांना त्यांनी कशी त्यांची नाराजी दूर होईल यासाठी अनेक बैठका घेतल्या आणि त्यातच यश असं या एमआयएमला मिळाल्याचं आता इकडे पाहायला मिळतं। दुसरी जर याची बाजू जर सांगायची झाली तर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत बंडाळी असेल, त्यांचा पक्षांतर्गत गटबाजी असेल, याचा देखील मोठा फायदा या ठिकाणी एमआयएमला झाला की जिथे जिथे एमआयएम आणि शिवसेना अशी लढत होती त्या ठिकाणी एमआयएम हा विजयी झालेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेला मोठा फटका बसलेला आहे। गेली 25 ते 30 वर्ष शिवसेनेचा गड समजला जाणाऱ्या गुलमंडी म्हणजे ही शिवसेनेची नाक समजली आहे ती त्या गुलमंडीवर देखील 2 एमआयएमचे उमेदवार हे विजयी झाले आणि अंतर्गत गटबाजी आणि तेथील पक्षीय बलाबल जर पाहिलं आणि काही नाराज कार्यकर्ते पाहिले तर त्याचा फटका हा शिवसेनेला गुलमंडीवर बसलेला आहे। ही तीच गुलमंडी आहे ज्या ठिकाणी प्रदीप जयस्वाल यांच्या मुलासाठी त्याचबरोबर आमदार यांच्या मुलासाठी जागेमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली होती। त्या गुलमंडीवरती 2 आणि मला वाटतं याचा सगळा फटका इथे शिवसेनेला बसला आणि शिवसेना 3ऱ्या क्रमांकावरती फेकला गेलेला आहे। सचिन, धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल।